अगदी लटका किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज करणार आहे केवळ्याची आमटी. चला तर मग हा मी केवळा आणलेला आहे. आता मी साफ करून घेणार आहे. हे बघा, हा केवळा असा फांद्यांना होता ना, तो मी असा काढून घेतला. हे जे देठ आहेत ना, हे नाही घेतले. आता हा सर्व मी धुवून घेणार आहे. धुल्यानंतर मिक्सरला लावणार आहे. आता मी हे मिक्सरला लावून घेणार आहे. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. पाणी टाकलं ना, एकजीव होईल. पातळ ग्रेव्ही करायची. आणखीन थोडं पाणी टाकायचं. केवळा थोडा चिकटच असतो. लसूण आणि मिरची याची दोन्हीची आपण पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरला लावून. आणि हा ओला खोबरा किसून घेणार आहे. त्यानंतर हा चिंचेचा फोड गाळून घेणार आहे. हा केवळा पण मी पातळ केलेला आहे. ओल्या खोबऱ्याचा किस केला, लसूण आणि मिरचीची पेस्ट केली आणि हा चिंचेचा फोड गाळून घेतला. आता आपण केवळ्याला फोडणी देणार आहोत. एक चम्मच तेल टाकले. राई आणि जिरं थोडं फुलू दे. त्यानंतर थोडी हळद टाकते. लसणाची आणि मिरचीची जिरं, राई टाकली, तेल टाकला, हळद टाकली. आता या आमटीला मी फोडणी देणार आहे, केवळ्याच्या आमटीला. गॅस कमीच ठेवलाय. छान शिजलाय. ह्याच्यात मी चिंचेचा कोळ पण टाकला. तुम्हाला जर जाड पाहिजे असेल तर आणखीन शिजून द्यायचा, नाहीतर असंच छान आहे. त्याच्यात मी ओलं खोबरं पण टाकते.
छान शिजून झालंय. त्याच्यात प्रमाणानुसार मीठ टाकूया. आता आपली केवड्याची आमटी झालेली आहे. आता माझी केवड्याची आमटी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.